जेव्हा आपल्या पाचकाग्नीची अन्न पचवण्याची ताकद कमी होते तेव्हा अन्न व्यवस्थित पचलं जात नाही आणि त्याच्यापासून अपाचित आहार रस, ज्याला आम असं म्हटलं जातं, तर तो शरीरामध्ये साठायला लागतो आणि हळूहळू तो शरीरभर पसरायला लागतो, जो एखाद्या विषाप्रमाणे काम करतो. म्हणूनच याला आमविष असं म्हटलं जातं. आणि हा आम शरीरात साठायला लागल्यानंतर भूक न लागणं, पोट फुगणं, तोंडामध्ये चिकटपणा येणं, जिभेवरती पांढरट थर येणं, तोंडाचा घाण वास येणं, चिकट संडासला होणं, संडासमधून आव पडणं, संडासला घाणेरडा वास येणं, शरीर जड वाटणं, आळस येणं, सतत झोप येणं, कामामध्ये उत्साह नसणं, अशी लक्षणं सुरुवातीला दिसायला लागतात. आणि याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा आम शरीरभर पसरतो आणि त्याच्यानंतर पचनाचे आजार, सांध्यांचे आजार, त्वचेचे आजार, इम्युनिटी कमी होऊन सतत आजारी पडणं असे प्रकार व्हायला लागतात. त्याच्यामुळेच अगदी इनिशियल स्टेजला शरीराच्या तक्रारी जेव्हा सुरू होतात तेव्हाच तुम्हाला बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या.